आंघोळ वगैरे करून आम्ही आलेलो आहे. आता थोड्याच वेळात नाश्ता करू आम्ही. आमचा अमोल जाधव ब्लॉगर तो पण आत्ताच आंघोळ करून आलेला आहे. शुभ सकाळ. रोज नवीन नवीन टी शर्टही घालतोय बघा. आता इथं टॅग चेंज कसं आहे, रोजची नवीन नवीन टी शर्टही. पैसा आलाय तरी शुभ सकाळ. आजचा दिवस चौथा. आज दुपारी आमची वस्ती आहे कवंडाराला. तिथं खूप थंडी आहे आणि बिबट्यांचा पण खूप प्रमाणात. मी बघू शकतो इकडं आजूबाजूला डोंगर आहे. तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला वाटलं प्रवास कठीण जाईल, पण पहिला ओम साईराम मनात घोळताच थकवा आपोआप दूर व्हायचा. रस्त्यात भेटणारी साई बंधू चालता चालता कधी पायांना बळ देऊन जायचे ते समजायचंच नाही. यांच्याचमुळे जाणवायचं की वारी म्हणजे फक्त चालणं नाही, एकमेकांना साथ देणारी चालती मोठी साई बंधूंची कुटुंब. विने भरलेली आणि त्यात भक्तीची फोडणी. सर्व भक्त एकत्र बसून हसत हसत नाश्त्याचा आनंद घेत होते. वारीमध्ये जेवण म्हणजे फक्त पोट भरायचं नसतं. इथे प्रेम, ऊब आणि साईनाथांवरील श्रद्धाही तितकंच पोट भरतं. घाटात अवघड वाट घाटल देवीची भक्तान साथ. आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन शिर्डीला जाईन पायी पायी. कसार घाटात अवघड वाट घाटल देवीची भक्तान साथ. आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन शिर्डी. आता आम्ही सकाळचा नाश्ता करतोय. ओम साईराम. सुंदरमय असा नाश्ता आहे. मेंदू वडा आणि सांबार आपण पाहू शकता. अतिशय लाईट असं मेजवानी मस्त. अमोल तुकाराम जाधव. पालखीसाठी रोजचा एकदम उत्कृष्ट नाश्ता असतो. पहिल्या दिवशी होती इडली, दुसऱ्या दिवशी होता वडापाव, आज तिसरा दिवस. तसा चौथा दिवस आहे आजचा. आज आहे मेंदू वडा. उद्याचा नाश्ता असेल, मला सरप्राईज नाश्ता असेल उद्याचा, ते उद्या तुम्हाला आम्ही सांगू. साईराम मंडळाचं हे 29वं वर्ष आहे. ओम साई भक्त मंडळ पडगे जो परिसर, या सर्व परिसरातून आम्ही सर्व साई भक्त पालखीसह पदयात्रा करीत असतो. या 29व्या वर्षी देखील पूर्ण हर्ष उल्हासाने आणि आनंदाने ही पालखी यात्रा आणि पदयात्रा सुरू आहे. खूप आनंद आहे. खूप मनाला प्रफुल्लित वाटतं. बाबांच्या सानिध्यात आम्ही हे 7 दिवस म्हणजे सेवा त्यामुळे आम्ही अतिप्रसन्न आहोत. बाबांची कृपा जी आम्हा सर्वांवर जशी आहे तशी आमच्या सर्व कुटुंबांवर, सर्व मित्रपरिवारावर आणि सर्वांवर राहू. बोला बोला. सांस्कृतिक मंडल पडगा गावाशी आला भेटीला.
वारीतील एक गोष्ट खूप खास असते, ती म्हणजे साईंचा भंडारा. इथे मिळणारं अन्न फक्त जेवण नसतं, ते असतं सेवेचं प्रसादाचं रूप. या रस्त्यावर चालताना थकवा येतो, पाय दुखतात, पण जसा भंडाऱ्याचा सुगंध येतो तसं मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. त्या डाळ भात मध्ये, त्या भाजींमध्ये आपल्या साईनाथांचं प्रेमाचं मिश्रण असतं. हा साईंचा प्रसाद बनवणारे कोण हे साधे लोक नाही, हे आहे साईंचे हात. या भंडाऱ्यात कोण श्रीमंत कोण गरीब हा प्रश्नच नसतो. इथे बसतात सर्व एकत्र, एकाच भावनेने साईंच्या नावाने. कोणी म्हणतं भंडारा म्हणजे हा प्रसाद, पण इथे तर प्रसादासोबत मिळतं मित्रांचं हसू, प्रेम आणि मानवतेची खरी ओळख. वारीचा प्रवास फक्त पावलांनी होत नाही, तो पूर्ण होतो सेवेमुळे. या साईंच्या भंडाऱ्यामुळेच आत्मा तृप्त होतं आणि मन समाधानी होतं आणि प्रवास आणखी पवित्र होतो. हीच आहे साई वारीची खरी ताकद. ही वारी म्हणजे फक्त चालणं नाही, ही वारी म्हणजे एक संवाद आहे देव आणि भक्त यांच्यामध्ये, अदृश्य शब्दांचा, निशब्द प्रेमाचा आणि अनंत विश्वासाचा. पाय दुखत होते पण मन हार मानत नव्हतं, कारण त्यांनाही माहीत आहे साईबाबांचा हात त्यांच्या पाठीशी आहे. कितीही लांब रस्ता असो, कितीही कठीण चढ उतार असो, एक क्षण असा येतो जेव्हा जाणवतं की आपण चालत नाही, आपल्याला चालवत आहे कोणीतरी. कोणीतरी जो दिसत नाही पण जाणवतो तोच साईनाथ. या पालखीत प्रत्येक चेहऱ्यावर एक कथा आहे. कोणी गमावलेलं आनंदाने शोधतंय, तर कोणी तुटलेल्या स्वप्नांना पुन्हा जोडतंय. कोणी आई वडिलांच्या आरोग्यासाठी चालतंय, तर कोणी फक्त एकदा साईंना धन्यवाद म्हणण्यासाठी चालतंय. एकच ध्यास तुझाच वास राम नामात साई, साईची छाया कृपेची जणू सर्व दृश्य स्वर्गातून उतरल्यासारखं. डीजेच्या गाण्यावर पाय आपोआप ताळात पडू लागले. प्रत्येक क्षण नजरेमध्ये कैद करावा इतका सुंदर. हॉलवरून निघाली पालखी फक्त पुढे चालली नाही, ती भक्तांच्या हृदयातून गेली. भावना, श्रद्धा, प्रेम सर्व काही भरून वाहत होतं. हा क्षण पाहण्यासारखा नव्हता, हा क्षण जगण्यासारखा होता.
उठविला प्रतिशब्द तरतरला धरणी धर्माने लाखेद गडाने पर्वत उद्गम उच्छेद रामी रामदास शक्तीचा शोध जय देव जय श्री हनुमंता हो स्वामी हनुमंता प्रभु आजान पूजा राजा पूर्ण ब्रह्म नारायण देव स्वामी समर्थ कलियुगी अक्कल केले अपुरा समान अपुरा समान आरती स्वामी राजा अखंड प्रेम राहो नाम ध्यानी दया सत्यदेव सरस्वती म्हणे आम्हा सांभाळा आरती स्वामी राजा तुम्ही आदित्य तेजा गुरु गुरु मायका हरारी अति आकारारी सर्वाघडी भरू डोंगरी साई माऊली भारती माझा सर्वनाथा माझा साईनाथा माझाही तत्वांचा दीपला दूता बाबा खरा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊले पौळा एकागा वैराग्याचा गुंच घेऊनी चौक झाडीला बाबा चौक झाडीला दयावरी तुमचे माझा शिरकावा दिला आता स्वामी तुझे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊन साईची पालखी खांद्यावरी माझ्या ठेवूया खांद्यावरी माझ्या ठेवूया या खांद्यावरी माझ्या
साईराम. आता आमची झोपायची वेळ झालेली आहे. 11:30 वाजलेले आहेत आणि सगळे झोपलेले आहेत. व्हिडिओ काढायला विसरलो होतो म्हणून उठलो आणि व्हिडिओ काढतोय. आमचा ब्लॉगर अमोल जाधव यांनी आठवण दिली. चला, शुभरात्र. साईराम.